नक्कीच याआधी कोणत्याही प्रकारची कारवाई अशी ठोस कारवाई करण्यात आली नाही आहे. तात्पुरत्या स्वरूपात ही कारवाई करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र आता नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे अवैधरित्या कारभार सुरू होते त्यावर लोकशाही मराठीने आवाज उठवला. त्यानंतर आता हळूहळू प्रत्येक गोष्टीवर कारवाई करण्यात सध्या तरी सुरू झालेली आहे. त्यामुळे आता अपेक्षा इतकीच आहे की या सर्वच गोष्टी पोलिसांकडून बंद ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते. अगदी आकांक्षा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजूबाजूला काही गदारोळ सुद्धा ऐकायला येतोय. आजूबाजूची परिस्थिती प्रेक्षकांना दाखवता येईल का? मी सध्या या ठिकाणी उभी आहे आणि लाईव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना दाखवू शकतो की या ठिकाणी कोणताही पोलीस नाही आहेत. आपण समोर जो व्यक्ती पाहू शकता की जोरदार गोंगाट सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे का फक्त दुकानांवर का कारवाई केली जाते, जे धंदे सुरू आहेत गांजा सप्लाय केलं तिकडे का सुरू केलं जात नाही आहे, असं गदारोळ या ठिकाणी सुरू आहे. मी सध्या संपूर्ण लोक या ठिकाणी आहेत, मात्र मला अद्यापही कोणतेही पोलीस या ठिकाणी दिसत नाही आहेत. आपण जर पाहू शकतो की आपण आता लगेचच मी जे 112 नंबर आहे पोलिसांना फोन करण्याचा आपण प्रयत्न करूया, त्यांची प्रतिक्रिया आहे. कारण मला जर या ठिकाणी मीच सुरक्षित नसेल तर बाकीच्या महिला कशा काही सुरक्षित असतील. आपण एक कॉल करूया त्यांना. त्यांना कॉल लावण्याचा प्रयत्न केला आपण, मात्र कोणताही कॉल त्यांना उचलत नाही किंवा ते कॉल लागत नाही आहे त्यांना. कारण जर आपण वारंवार या गोष्टी दाखवत आहोत लोकशाही मराठीच्या माध्यमातून स्क्रीनवर महाराष्ट्राची जनता बघत आहे, या ठिकाणी गदारोळ सुरू आहे, तरी सुद्धा पोलीस या ठिकाणी अपेक्षित होतं. त्यांचं 1-2 हवालदार तरी या ठिकाणी होतं. मात्र नेरूळ पोलीस स्टेशन आता जे सिनियर आहेत ते सध्या या ठिकाणी काय करतात, कारण पोलिसांची खरोखर या ठिकाणी गरज आहे. जर आपण स्वतः या ठिकाणी त्यांना फोन करून सांगतो तर या ठिकाणी असं सुरू आहे तर मग ते येत नसतील, तर सामान्य जनता जेव्हा आवाज देईल पोलिसांना तेव्हा ते कसे काय येतील असा प्रश्न सध्या या ठिकाणी उपस्थित होता. मी पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही कॉल या ठिकाणी त्यांचा लागत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शुभम. अगदी आकांक्षा, तर महाराष्ट्रातील सगळ्या प्रेक्षकांनी सुद्धा हे दृश्य पाहिलेलं आहे. आमचे एक महिला माध्यमकर्मी एका ठिकाणी स्टिंग ऑपरेशन करते, रिपोर्टिंग करते आणि त्या ठिकाणी तिच्या जीवाला धोका आहे, त्या ठिकाणी गदारोळ केला जातोय आणि पोलिसांना ज्यावेळेस फोन केला जातो 112 क्रमांकावर फोन केला जातो, एक नव्हे दोनदा कॉल केला जातो, तरी देखील कोणताही रिस्पॉन्स कोणतीही प्रतिक्रिया पोलिसांच्या माध्यमातून दिली जात नाही. मग यावरून अधोरेखित होतं की महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता किती सुरक्षित आहे. पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर हे सगळं प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. सरकारने याची दखल घ्यावी. आकांक्षा, नक्कीच जर मी या ठिकाणी कॉल करते त्यांना, त्यांचा कॉल लागत नाहीये, अर्धा तास व्हायला आला या ठिकाणी. आपण पाहतोय पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, डीसीपी असतील सिनियर असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण जे अवैधरित्या कारभार सुरू आहे ते बंद करायला त्यांना टाइम मिळालेला आहे. मात्र ते मीडिया समोर अद्यापही आलेले नाही आहेत. कारण मी वारंवार सांगितलेलं आहे की या ठिकाणी अवैधरित्या कारभार सुरू आहे, जे ड्रग केलेले तरुण आहेत या ठिकाणी आहेत, त्याचा धोका महिलांना आहे, तरी सुद्धा या ठिकाणी पोलीस अपेक्षित होतं. मात्र कोणत्याही प्रकारची पोलीस प्रशासन नेरूळ किंवा नवी मुंबईचे हे पाहायला मिळत नाही. त्यामुळे खरोखरच ही चिंताजनक बातमी नवी मुंबईकरांसाठी आहे की पोलीस प्रशासनाचा हा जो हलगर्जीपणा आहे तो मला स्वतः या ठिकाणी अनुभवायला मिळालेला आहे. शुभम. आकांक्षा, तू 112 क्रमांकावर पोलिसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला होता. डीसीपी असतील किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील त्यांच्यासोबत सुद्धा तू संपर्क साधण्याचा प्रयत्न कर, कारण माध्यमकर्मींना हे सगळं रिपोर्टिंग करण्यापासून या ठिकाणी रोखलं जात आहे. नक्की शुभम, जर पाहायला गेलं तर आपण त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करूयात, कारण कधीपासून आपण याच गोष्टी लावून धरलेल्या आहेत की कोणतरी पोलीस या ठिकाणी यावं, मात्र कोणतेही जे पोलीस कर्मचारी आहेत या ठिकाणी दिसत नाही आहेत. जर पाहायला गेलं तर जो शॉप आपण दाखवतो जे ओपन होतं ते बंद करायला त्यांना टाइम आहे, तिथे त्यांना कॉल करायला वेळ आहे, मात्र समोर येऊन कारवाई करण्यास त्यांना वेळ नाही आहे. आपण जे नेरूळचे सिनियर आहेत त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करूया, त्यांचं म्हणणं काय आहे ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया. हॅलो सर, लोकशाहीमधून बोलते आकांक्षा देशमुख. मी सध्या नेरूळच्या इथे स्टेशनला रिपोर्टिंग करतेय. त्या ठिकाणी गर्दुळ्यांचा परिसर आहे, तेव्हापासून आम्ही कॉल करतो 112 नंबरला कॉल लागत नाही आहे.
खरोखर जे हवालदार आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, त्यांची गरज या ठिकाणी होती, मात्र नाही आहेत कोणीही उपलब्ध या ठिकाणी. आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे सिनियर होते त्यांनी फोन कट केलेला आहे. मी त्यांना जे प्रश्न केलेला आहे त्यांनी पूर्ण प्रश्न ऐकलेला आहे, माझी समस्या ऐकलेली आहे आणि त्यांनी तोंडावर फोन कट केलेला आहे. जर माझ्यासोबत हे घडू शकतं तर बाकीच्या महिला काय करतील आता याचा विचार संपूर्ण महाराष्ट्राने करणं अपेक्षित आहे. अगदी आकांक्षा, पोलीस अधिकारी अमित काळे यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न कर, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते सुद्धा कळू देत. नक्की शुभम, आपण लगेच त्यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया, कारण आपण आता जे नेरूळचे सिनियर होते त्यांना कॉल केला होता, त्यांना कोणताही जो रिस्पॉन्स आहे तो या ठिकाणी आलेला नाही आहे. आपण जे अमित काळे डीसीपी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. कोणताही रिस्पॉन्स दिसत नाही आपल्याला. हॅलो सर, नमस्कार. आकांक्षा बोलते लोकशाही मधून. मी नेरूळला इथे रिपोर्टिंग करते सर. इथे गर्दुल्यांचा अड्डा आहे रेल्वे स्टेशनला. मी नेरूळ पोलीस स्टेशनला सांगितलेलं होतं की इथे कोणतरी पाठवत नाही ना सर. शॉप बंद झालाय पण माझ्या आजूबाजूला गर्दुल्ले आहेत, मला याचा हे परिणाम झाला, पण कोणतेही पोलीस मला नाही दिसले तिथे. अपेक्षित होतं का? मी सिनियर सरांना पण कॉल केला, त्यांनी सुद्धा माझा प्रश्न ऐकला, कोणताही सोडलं नाही आहे. 112 नंबरला कॉल केला होता सर. ओके सर, थँक्यू. जर आपण पाहिलं असेल की या ठिकाणी जे अमित काळे होते त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे का, त्यांनी म्हटलेलं आहे का आम्ही माणसं पाठवलेली आहेत, अद्याप आली नसतील तर मी पुन्हा लगेच तुमचा नंबर देऊन त्या ठिकाणी जे पोलीस कर्मचारी असतील ते नक्कीच पोहोचतील. त्यामुळे कुठेतरी डीसीपींचा रिस्पॉन्स हा अत्यंत व्यवस्थित होता, मात्र जे सिनियर आहेत त्यांनी आपलं म्हणणं ऐकून फोन कट केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. शुभ. आकांक्षा, हे लॉटरीचे हे सगळे अवैध धंदे या ठिकाणी सुरूच आहेत, मात्र आजूबाजूला देखील तू उल्लेख केला, गर्दुले सातत्याने या ठिकाणी फिरत असतात आणि ड्रग्ज देखील खुलेआमपणे या ठिकाणी घेतलं जातं. असे अनेक अवैध प्रकार नवी मुंबईच्या या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहेत.